नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पोलीस भरती 2024 मध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पुणे शहर हे महाराष्ट्र राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे? खालीलपैकी कोणत्या मराठी अभिनेत्याला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी 2022 व 23 वर्षासाठी देशभरातील किती कलाकारांची निवड करण्यात आलेली आहे? संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी 2022 व 23 वर्षासाठी देशभरातील किती कलाकारांची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, 92। नेक्स्ट प्रश्न आहे, सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरलेले आहे? सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुड हा पुरस्कार प्राप्त करणारे कितवे भारतीय नागरिक ठरलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पहिले। सुनील मित्तल हे ब्रिटनच्या सर्वोच्च नाइटहुडचा पुरस्कार प्राप्त करणारे हे पहिले भारतीय नागरिक ठरलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पंतप्रधान। भारताचे केंद्रीय कॅबिनेटचे बैठकीचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवत असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्ष असतो। लोकसभेचा कार्यकाळ टिंबटिंब वर्ष असतो। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, 5 वर्ष। लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो। नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आलेले आहे। टिंबटिंब घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आलेले आहे। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 44वी घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, अकोलामध्ये। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोलामध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, आझाद हिंद सेनेची हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते? आझाद हिंद सेनेची हंगामी सरकार कुठे स्थापन झाले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सिंगापूरमध्ये। आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार हे सिंगापूरमध्ये स्थापन करण्यात आली होती। नेक्स्ट प्रश्न आहे, 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक पुढीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, गोविंद विठ्ठल कुंटे यांनी 1841 मध्ये प्रभाकर नावाचे साप्ताहिक सुरू केले होते। नेक्स्ट प्रश्न आहे, पांढऱ्या हत्तीचा देश असा कोणत्या देशाला म्हणले जातात? पांढऱ्या हत्तीचा देश असे कोणत्या देशाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, थायलंडला। पांढऱ्या हत्तीचा देश हा थायलंडला म्हणले जातात। नेक्स्ट प्रश्न आहे, नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? नगर परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, जिल्हा अधिकारीकडे देत असतात नगर परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा। नेक्स्ट प्रश्न आहे, बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? बेसबॉल पुढीलपैकी कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, अमेरिका। बेसबॉल हा खेळ अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे? ऑगस्ट क्रांती मैदान खालीलपैकी कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, मुंबईमध्ये। ऑगस्ट क्रांती मैदान हे मुंबईमध्ये आहे।
नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखले जातात? भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए ब्रह्मपुत्र नदी ही भारतातील तांबडी नदी म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जयप्रकाश नारायण यांनी केले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करणारा पहिला भारतीय राजकर्ता म्हणजे टिंबटिंब होय. इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करणारा पहिला भारतीय राजकर्ता टिंबटिंब होय. तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी हैदराबादचा निजाम यांनी इंग्रजांसोबत तैनाती फौजाचा करार करण्याचा पहिला भारतीय राजकर्ता आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी भोर. वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थान भोर या तालुक्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही आहे? खालीलपैकी कोणती सोशल मीडिया वेबसाईट नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी जीमेल ही वेबसाईट सोशल मीडिया वेबसाईट नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे? खालीलपैकी सर्वात वेगवान प्रिंटर कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी लेझर प्रिंटर हे सर्वात वेगवान प्रिंटर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, डांगा खोकल्यासाठी कोणते लस टोचली जाते? डांग्या खोकल्यासाठी कोणती लस टोचली जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए त्रिगुणी लस डांग्या खोकल्यासाठी टोचली जाते. नेक्स्ट प्रश्न आहे, राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाले? राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षी सुरू झाले? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 1992 मध्ये राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू केलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? भारताच्या माध्यमातून कोणती रेखा जाते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी कर्करेखा. भारताच्या माध्यमातून ही कर्करेखा जात असते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? भारताचे क्षेत्रफळ जगाच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी 2.42% म्हणजे 2.42%. प्रश्न आहे, कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? कोणत्या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए गुजरात या राज्याची सागरी किनारपट्टी सर्वात लांब आहे.